10-15 वर्षापासून तोडा मोडा आणि संपवा ही रणनीती आणल्यामुळे या देशात राज्यात विरोधकच शिल्लक ठेवायचे नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार साहेबांचं एक मुलं आहे हे मान्यच करावं लागेल. राज्याचं धोरण ठरवताना खरं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये भाजपने सत्ता घेतल्यानंतर पूर्ण देशातले विरोधी पक्ष छेडछाड करून मोडून टाकायची ही नवी स्ट्रॅटेजी आणली. देशाच्या स्वातंत्र्यापासून काँग्रेस असो किंवा कोणी असो आत्तापर्यंत विरोधकांच्या संदर्भातलं अस्तित्व हे जिवंत ठेवण्याचं काम प्रत्येकाने केलं. निवडणुकीच्या नंतर सगळे एकमेकांच्या बद्दलच्या भावना ठेवून काम करत होते. परंतु गेल्या 10-15 वर्षापासून तोडा मोडा आणि संपवा ही रणनीती आणल्यामुळे या देशात राज्यात विरोधकच शिल्लक ठेवायचे नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यावेळी विरोधी पक्ष स्ट्रॉंग राहिला नाही की मग जनता कार्यकर्ता नेता हातबल होतात. ते पर्याय सत्तेशिवाय जाऊ शकत नाही. ही फार मोठंच ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मला वाटतं की मागच्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांचं एक मुलं आहे हे मान्यच करावं लागेल. ठीक आहे, वयाची मर्यादा म्हणून दुर्लक्षितपणा करण्याचा प्रयत्न कोणी केला तर ते वादळ आहे. पण पवारसाहेबांच्या असलेल्या पक्षाला फोडलं गेलं, बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाला फोडलं गेलं, काँग्रेस पक्षाला फोडलं गेलं. आणि यामुळे विरोधी पक्ष आज राज्यामध्ये हा त्या पक्षामधले बलाढ्य बलस्थान असलेल्या नेत्यांच्या व्यतिरिक्त शिल्लक राहिला. आणि ते बलाढ्य नेते सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर साहजिकच आहे त्यांची ताकद वाढेल, तो वाढणार. आणि मग अशा वेळेला या सर्व गोष्टीचा विचार करता पुढे संघर्ष कोणी करायचा, मग विरोधकच राहिला नाही तर जनतेचे प्रश्न देशाचे प्रश्न जर आवाज उठवला गेला नाही. आता हल्ली आवाज उठवणाऱ्यांचा सुद्धा आवाज दाबला जातो. एखादा बोलणारा उभा राहिला की त्याचा आवाज कसा दाबायचा हा एक नवीन स्ट्रॅटेजी परत राजकारणात आलेली आहे. परंतु विरोधकांचा आवाज हा जर उठला नाही तर सामान्य जनतेवर हुकुमशाही येईल. मन मानेल त्याप्रमाणे कारभार चालेल. तो आत्ता चालतो देशात राज्यात, ती वस्तुस्थिती आहे. तुम्ही काही म्हणू, अशा प्रकारची परिस्थिती नाकारता येत नाही. म्हणून आम्ही शिल्लक राहिलेल्या सगळ्या पक्षांनी आम्ही एकत्र मूठ बांधले. आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, त्यानंतर काँग्रेसचे नेते मंडळी हर्षवर्धन सपकाळ वगैरे असतील, या सगळ्यांनी एकत्र मूठ बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण एकत्रितपणे लढण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली. आणि ही भूमिका घेऊन पुढे वाटचाल करत असताना आमचं म्हणणं आहे की आत्ताच्या राजकीय स्ट्रॅटर्जीच्या समोर आपल्या मताचं विभाजन होऊन, अगदी बघा तुम्ही, म्हणजे बिहारच्या निवडणुकीचं उदाहरण घेतलं तर बिहारच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आता असे आहे, निवडणुका या प्रक्रिया राहिल्या नाही. योजना सरकारच्या तिजोरीतून द्यायची आणि मतं घ्यायची. 10,000 रुपये दिले, पण तरीसुद्धा MIM, प्रशांत किशोर, बसपा असे अनेक पक्ष जे होते की ज्या पक्षाची वोट बँक भाजपच्या विरोधामध्ये आहे त्या सगळ्या लोकांना त्यांनी विभाजन करून दिलं. त्यामुळे हे विभाजन होऊ नये म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्रितपणे चालण्याचा प्रयत्न केला. यश लगेच येणार नाही, प्रयत्न आम्ही करतो. त्या प्रयत्नाचं काय फळ मिळेल, पण आम्ही स्ट्रॅटर्जी ठरवली की आम्ही सगळेजण एकत्र येऊन निवडणुकीला समोर किंवा राजकारणाला भविष्यामध्ये समोर जायचं. मग मध्ये आंदोलनं केली, मोठा मोर्चा काढला, EVM मशीन, निवडणूक आयोग, प्रत्येक ठिकाणी आम्ही आवाज उठवतो. तसं जाण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. साहेब, साताऱ्यामध्ये महाविकास आघाडी तुमच्या नेतृत्वाखाली लढती आहे. सातारा नगरपालिका अवर्ग नगरपालिका आहे, संवेदनशील आहे राजकीयदृष्ट्या. तुमचा पण फोकस सातारा नगरपालिकेवर आहे. काल शिवेंद्रसिंहराजेने असं स्टेटमेंट केलं की सुवर्णाताईंच्या त्या प्रदेश कार्यकारिणीच्या वरिष्ठ आहेत महिला उपाध्यक्षा, तर त्यांना तिथं न्याय मिळणार नाही आणि त्यांनी स्वगृही भाजपामध्ये यावं आणि
त्यांना सुद्धा आयात उमेदवार घ्यावा लागला, हेच महाविकास आघाडीचं अपयश, असं त्यांनी काल स्टेटमेंट दिलं होतं. तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर? नाही, असं आहे की सुवर्णाताईंना तिथं न्याय मिळणार नाही, मिळाला नाही असं तर म्हणत असेल तर ते आमच्याकडे त्यांच्या पक्षामध्ये न्याय मिळाला नाही म्हणूनच आमच्याकडे आले ना. म्हणजे इतके वर्ष भाजपचं काम करणाऱ्या सुवर्णाताई होत्या असं तुमचं म्हणणं असेल आणि त्या परत येतील पक्षात असा तुम्हाला विश्वास असेल तर त्या पक्षातून जाऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे नव्हता. बरोबर. त्यांना संधी दिली असेल तर आम्हाला उमेदवार नव्हते का? आम्हाला 3-4 पर्याय उमेदवार होते ना. नाही, डॉक्टर संदीप काटेने धाडस करून राष्ट्रवादीकडं महाविकास आघाडीकडं उमेदवारी मागणं याचा अर्थ सुशिक्षित वर्गातला एक डॉक्टर, मॅरेथॉनमध्ये गाजवलेला एक डॉक्टर ज्यावेळेला या साताऱ्याच्या असलेल्या कारभारात किंवा साताऱ्याच्या असलेल्या परिस्थितीवर स्वतःहून पुढे येतो याचा अर्थ आमच्याकडे उमेदवार होते ना. बरोबर. मग सुजित आंबेकर होते, त्यानंतर काटकर होते, अनेक लोक होते आणि कोणतरी पुढे येतोय ना. मी असं म्हणत नाही त्यांची दहशत वगैरे आहे, त्यांचा दबाव वगैरे असं काही नाही म्हणत नाही, लोकशाही आहे, पण त्यातून ते पुढे येतात ना. मग आमच्याकडे उमेदवार होते पण आम्हाला उमेदवारी देताना कसोटी होती महाविकास आघाडीला, पण ती निवडणूक झाली पाहिजे. ही निवडणूक ठसलनी झाली पाहिजे. जशी लोकसभेला झाली तशी व्हावी म्हणून तो निकष धरून आणि सुवर्णाताईंना दिलं. माझं म्हणणं आहे की परत येतील या अपेक्षा जर करत असतील तर मला वाटतं की आता तुम्ही त्यांना सोडलं असेल तर परत येत आहे म्हणजे त्या विजय होतील असं तुम्हाला विश्वास दाखवायचा आहे का? म्हणजे विजय होतील अशा प्रकारचा तुम्हाला अपेक्षा व्यक्त करायच्या आहेत का? मला वाटतं की आजच्या घडीला ते आमचे उमेदवार आहेत, त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यांनी मला पक्षप्रवेश करताना आम्ही तिकीट वगैरे असं काही त्यांच्या अपेक्षा किंवा काही चर्चा नव्हत्या. फक्त एकच त्यांनी सांगितलं की मी जिथं आहे त्या ठिकाणी काम केलंय, इथं आल्यानंतर मी तसंच काम करेन. त्यामुळे मला वाटतं की आमच्या उमेदवाराची काळजी करण्याच्या पेक्षा आता आपण निवडणुकीला समोर